लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील लाठी हल्ला अत्यंत निंदनीय. सरकार व प्रशासनाच्या निषेधार्थ एकदिवसीय आंदोलन संपन्न. बातमी येते उमरखेड येथून. उमरखेड येथे दिल्ली येथील जंतर मंतरवर जे गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. देशातील शिक्षण व्यवस्था कोलमडली असून शिक्षण व्यवस्थेमधील भ्रष्टाचार दूर करून नीट पेपर फुटीमुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याचा तीव्र असंतोष युवा वर्गामध्ये उतरलेला असून त्याचा निषेध संपूर्ण देशभर असताना 20 जुलैच्या शांतीपूर्ण दिल्ली येथील आंदोलकांवर पोलिसांनी सरकारच्या आदेशाने जो अमानुष लाठीचार्ज केला आणि अनेक महिलांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली व अनेक विद्यार्थ्यांचे डोके फोडले, कुणाचे पाय मोडले, कुणाचे हात मोडले. एवढा मोठा अन्याय सरकार या देशातील विद्यार्थ्यांवर करत आहे. त्याचाच निषेध म्हणून उमरखेड येथे सर्व पुरोगामी विचाराच्या सामाजिक संघटना व पक्ष मिळून निषेधार्थ धरणे आंदोलन केले. आझाद समाज पार्टी, रिपब्लिकन सेना, भीम टायगर सेना, पुरोगामी युवा ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, प्रहार, बिरसा, क्रांती दल, समता सैनिक दल या सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करून जाहीर निषेध केला. यावेळी सुनील पाटील चिंचोलकर, जॉन्टी भाऊ विनकरे, श्यामभाऊ धुळे, सिद्धार्थ दिवेकर, वसंतराव देशमुख, शाहरुख पठाण, प्रवीण इंगळे, शुद्धोधन दिवेकर, देवानंद पाईकराव, प्रफुल्ल दिवेकर, कैलास कदम इत्यादी सह प्रमुख कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थिनीच्या कपडे फाटेपर्यंत त्यांना बेदम मारहाण केली. याबद्दल भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेकडून मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा त्यांनी तात्काळ द्यावा, अन्यथा यापेक्षा फुले वाली आजादी, अंबेडकर वाली आजादी, शाहू वाली आजादी, फुले वाली आजादी, छत्रपति वाली आजादी, आजादी बा आजादी, मनुवाद से आजादी, पाखंडवाद से आजादी, जातिवाद से आजादी, आजादी बा आजादी, आजादी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शहीद भगत सिंगांचा, शहीद वीर भगत सिंगांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी देशामध्ये ज्या व्यवस्थेकडे आम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी आमचे संरक्षण करणारे म्हणून पाहतो, असेच जर पोलिसाची वर्दी घालून आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा त्यामध्ये प्रवेश करून जर आपण नागरिकांना संरक्षण देण्याऐवजी शांततेत मार्च काढण्याऐवजी शांततेचं त्यांना सहकार्य करण्याऐवजी आपल्यामधल्या अनेक युवकांना आत्महत्या करण्यास मजबूर पाडत आहे आणि कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, अशा हुकुमशाही सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. या ठिकाणी सर्व पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांच्याच वतीने जो दिल्लीचा जो जंतर मंतरवर जो लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जच्या विरोधामध्ये आजचा हा एक दिवसीय धरणे प्रदर्शन आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण करत आहोत. म्हणून या गेंड्याची कातडी पांघरलेल्या या झोपेचं सोंग घेणाऱ्या या सरकारला जाग यावी म्हणून आज देशामध्ये प्रत्येक घटक राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये पुरोगामी विचारांच्या. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.